नमस्कार मंडळी, मी जयेंद्र तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या कोकण दर्शन यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण जाणार आहोत लाकडं आणण्यासाठी, म्हणजे जंगलातून लाकडं आणतात. तो व्हिडिओ मी आज बनवणार आहे, आज तुम्हाला दाखवतो. तर मंडळी, आज आम्ही चाललेलो आहे जंगलामध्ये लाकडं आणायला. चूल पेटवण्यासाठी लाकडं लागतात, ते आणायला चाललेलो आहे. आमची सगळी फॅमिली आम्ही निघालेलो आहे. आता जातो इकडे चाप्यावरती, म्हणजे त्या लोकेशनला चापा असं म्हणतात. चाप्यावरती चाललेलं आता आम्ही आणायला. बघा, ते अर्ध्यापर्यंत आलो रिक्षानं, तिथपर्यंत रोड आहे. आता इथून नंतर मग वाटेनं चालत जायचं आहे जंगलातून. बघा कशा पद्धतीने पप्पा पुढे वाट दाखवतात, मम्मी त्यांच्या मागून, त्यानंतर 2 नंबर भाऊ, त्यानंतर 3 नंबर भाऊ, आणि मी मागून शूटिंग करतोय. तर असं हा सकाळच्या आता 9 वाजलेले आहेत जवळजवळ. लवकरच आलेलो आहे आम्ही. उन्हाच्या अगोदर आलेलं बरं, नंतर मग ऊन लागतं, खूप दमायला होतं, कारण घाटी वगैरे चढत जायचे वरती. त्यामुळे आता लवकरच आलेलो आहे. लवकर येऊन आपलं उन्हाच्या अगोदर परत मग घरी जायला. चला दाखवतो तुम्हाला पुढे. वाढ सापडत नाही. पारक्याचा दम्या निघालेला दिसतोय मला. जरी हसला तो तरी आता दम्या निघाल्यासारखा वाटतोय. तर बघत राहा, तुम्हाला दाखवतो काय करायला जातोय ते आम्ही. हे बघा, इकडे अजून सुद्धा पाणी आहे. म्हणजे आता जवळजवळ मार्च महिना आला तरी पण आमच्याकडे अजून बऱ्यांना पाणी आहे. नदीला तर खूपच आहे. तुम्हाला दाखवतोच मी नदीचं पाणी सुद्धा. हे बघा, आता आंबे सुद्धा लागायला सुरुवात झालेली आहे. छोट्या छोट्या कैरी आहेत, अजून मोठे झाले नाहीत. कोकणचा रानमेवा म्हणून अजून म्हणजे आताशी सुरुवात झाली. काही ठिकाणी मोठे मोठे झालेत, कमी ठिकाणी आहेत. पुढे तुम्हाला मी दाखवतो करवंद दाखवतो. 1 मिनिट. या काजू आहे, आमच्या नाही आहेत, लोकांच्याच आहेत. आम्ही आता चाललोय ते आमच्या काजूच्याच परड्यामध्ये चाललेलो आहे. तिथे काजू आमच्या, तिथून आम्ही लाकडं घेऊन येणार आहेत. तर गाईज, फायनली आपण आता पोचतोय. हे आता आपण पोचलेलो आहे चाप्यावर. याला चाप असं म्हणतात. आणि मंडळी, हे बघा, ह्या आंब्याच्या झाडाला बघा किती आंबे लागले, बापरे. हे बघा, खूप सारे आहेत छोटे छोटे, पण भरपूर लागले. जर मळब वगैरे नाही आलं तर हे सगळेच मोठे होतील, नाही तर मग पडून जातात. मळब वगैरे जर जास्त पडलं तर. आता आपण पोचतोय. हे तो दरवाजा बंद करून ठेवला होता, गुरं वगैरे जाऊन आहेत मध्ये म्हणून, ते आता ओपन करतायत. इथून हे बघा, लाकडाच्या भाऱ्या कशा बांधून ठेवल्यात मम्मीन. हे बघा, हे आता आम्हाला घेऊन जायचे. ह्या इथे हे बघा, आता आम्हाला घेऊन जायचे. दाखवतो, थांबा. थोडं ताट होतं मस्त लावलं. पहिला आधी बेड्यातून आतमध्ये जातो, नाहीतर मुस्काटलो तर तुमच्या व्हिडिओच्या नादात मुस्काटेल. आता हे बघा, ही एक भारी मम्मीने चिंबूल केला आणि तयार झाले. हा एक तयार झालेला आहे चिंबूल डोक्यावर घेऊन. बघूया आता पहिला कुणाच्या मानावर पडतंय तर.
बाकीच्या फुडा आहेत एक जावा फुड नाही ह्या एक आणा तीन जावा. इथं जरी असल्या त्या आता पाच माणसा दोन हव्यात. दोघांनी जायला हवंय. थांबा. धर तू जा करीत करीत तिकडे हा. का देवा जाऊ दे पुढे. नाही तुम्ही हे करा, मी जातो तिकडे दाखवायला, मंडळींना दाखवायला हवं ना तिकडचं. तर ह्या तीन आहेत आणि ही तीन माणसं, 1 2 3, त्यासाठी ही 3 माणसं. आणि मी आणि पप्पा निघालो आहे तिकडे दुसऱ्या ठिकाणी आहेत, तिथं जातो आहे, कारण 2 तिकडून आणतो आम्ही. हे आमच्या काजू तेवढ्याशा काही लागल्यात नाही यंदा, पण ठीक आहे, थोड्याच फार लागल्या. त्या काढून नेला नाही, आता आल्या संपत आल्या. आता चाललेलो आहे मी दुसऱ्या ठिकाणी आणायला. हे खैराचं झाड आहे, छोटं छोटंसं आहे. ह्या छोट्या छोट्याशा काजू आहेत, नवीन नवीनची रोपं लावलेली. पाहू शकता काही ठिकाणी तर अजून तुराच येतो आता तसा, म्हणजे काही लागले नाहीत आणि काही लागून संपून गेले. पडलेले आहेत, पडलेले आहेत. अजून पुढे जायचं आहे बघा. आता आपण पोचलेलो आहे दुसऱ्या ज्या भारी आहेत तिथे. ही एक भारी आहे, त्याला भारी म्हणतात, जे बांधून ठेवलेले लाकडं त्याला भारी म्हणतात. त्या बघा इकडे बांधून ठेवलेले आहेत, त्या आता घेऊन जायचे आहे. तर आता ही मी घेतोय डोक्यावरती. थांबा, घेतल्यानंतर तुम्हाला दाखवतो. हां, तर मंडळी हे बघा लाकडाची भारी घेऊन निघालेलं आहे. हे मी आता लाकडाची भारी घेतली डोक्यावरती. हे पप्पाने सुद्धा घेतले, कुठं आहेत हे पप्पाने सुद्धा घेतले. तर आता आम्ही चाललो आहे हळूहळू. आता ही जिथे रिक्षा आणलेली आहे तिथे आता नेऊन ठेवणार. मग तिथे नंतर मोठी गाडी आणून त्यात भरून आम्ही ते घेऊन जाणार. असं घसरडीचं असं आहे चालत जाण्यासाठी, थोडं सावकाश सावकाश जावं लागतं आहे बघत बघत. बाकी तुम्हाला मी नंतर दाखवतो, थोड्या वेळानंतर दाखवतो. मंडळी आम्ही एक खेप टाकून आता परत निघालो आहे. खेप म्हणजे एक राऊंड लाकडांच्या भाऱ्या बांधलेल्या होत्या, त्याचा एक राऊंड घेऊन आता इथं आलेलो आहे. आमच्याकडे त्याला खेप असं म्हणतात. एक खेप मारलेली ते आता आणून ठेवलेली तिथं. आता परत दुसऱ्या खेपेसाठी निघालेलो आहे. बघू अजून किती खेपा होतात काय माहीत नाही, पण चालत येताना इथून जरा सावकाश यावं लागतं आहे, कारण इथून पाय जर का घसरला तर खाली त्या पर्यात जायला व्हायचं. सांभाळून खाली चालत यावं लागतं आहे. तर तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओ नंतर दाखवत राहतो. आता इथून सावकाश बघत जातो, वाटेकडे बघत जावं लागतं मला, नाही तर घसरून पडायला व्हायचं. सो मंडळी फायनली आम्ही आता परत पोचलेलो आहे. जिथून लाकडं घेऊन जायचे त्या ठिकाणी. ह्या आता 1 2 3 4 5 6 अजून बाकी आहेत, म्हणजे भाऱ्या 6 माणसं 5, हे तो नाइंसाफी आहे. तर आता एक काम करतो आहे आम्ही, 2 माणसं आम्ही ते पेंडिंग ठेवतो आहे, बसवून नाही ठेवत आहे, तर त्यांना आम्ही काजू जमा करायला होतो. आणि आम्ही 3 पहिल्या घेऊन जातो, मग उरतील 3, परत 3 माणसं 2 माणसं 5. आता परत नाइंसाफी. तर त्यावेळेस अजून विचारतो मी पप्पांना आहेत काय त्या. आपण अजून आहेत भाऱ्या, अजून आहेत म्हणतात वरती, म्हणजे काय सुटका नाही, अजून वरती आहेत तिकडे त्या साईडला वरती जायचं आहे. आता इथून 3 घेऊन गेलो, इथे 3 उरतील आणि अजून वरती आहेत त्या किती आहेत बघूया, नंतर गेल्यानंतर दाखवतो तुम्हाला मी. चला आता ह्या घेऊन जातो. दुसरी खेप आणून टाकलेली आहे. हे ट्रॅक्टर येतं आहे, ते आता जाणार इकडून या कोरीमध्ये. हा इकडे जो रोड पुढे गेला तो कोरीत गेला आहे, म्हणजे क्रेशरवरती जे मोठे मोठे दगड घेऊन गेले जातात ते दगड आणण्यासाठी ते ट्रॅक्टर जातं आहे तिकडे. नशिबादी कसं काय ते त्यानं गाणी नाही लावले ना, तर मोठ्या आवाजात गाणी लागतात, खूप धमाल करत जातात ते लोक. बघा इथून आम्ही परत आतमध्ये जातोय. आता तिसरी खेप आणतोय, म्हणजे आता जवळजवळ मला वाटतं शेवटची. आता तिकडे पुढे जाणार दगड आणण्यासाठी लावलेली जंगलात. परत तिसरी खेप आणण्यासाठी
तर मंडळी आम्ही 2 माणसांना काजू निवडायला ठेवलेले होते, पण त्यांच्याकडून काय कामगिरी पूर्ण झालेली दिसत नाही. तर आम्हाला आता हे उचलावे लागत आहेत. त्यातला एक माणूस तर काय आळसाण राहिला होता का तो काय माहीत नाही, त्याच्याकडून काय कामगिरी झाली नाही. त्यामुळे आता आम्हाला आल्यानंतर परत काजू निवडायला लागतं आहे. काय बोलशील? त्या बघा आता तिकडे निवडतोय, हे पप्पा इथे निवडत आहे आणि मी हा इथं तोडतोय. मला इथे एकाच जागेवरती बघा किती भेटले आहेत, तर मी तोडतोय. हे बोंड काढायचं आहे. एका हातात मी कॅमेरा धरला आहे, त्यामुळे मला असं हातानं काढता येत नाही. पाय येते त्याच्यावरती आणि खेचून काढतोय. तसे ह्या साठवत हे बघा मी टॉवेल बांधला आहे कमरेला आणि त्या टॉवेलामध्ये साठवतोय. तर असं आता ह्या आज काजू काढून घेऊन जातो आहे आम्ही. परवाच्या बघितलं तर दुसऱ्या ठिकाणच्या होत्या, आज ह्या दुसऱ्या ठिकाणच्या आहेत. ही छोटी छोटीशी झाडं आहेत, अजून त्याच्यावरती लागलेत नाही. ह्या काय काय लागलेत तर त्याच्या आम्ही काढून घेऊन जातो आहे. कारण का आता तर शेवटची खेप आहे. त्यानंतर आज आमच्याकडे पालखी येणार आहे, सो त्यामुळे नंतर परत 2-3 दिवस यायला जमणार नाही, म्हणून आजच आम्ही जमा करून घेऊन जातो आहे. हे बघा याच्यावरती सर लागलेले आहेत. सगळे आज घेऊन जातो. थोडा वेळ होतोयच, पण तरी पण घेऊन जातो. दाखवतो तुम्हाला मी, बघत राहा. आता भरायला गायचं 2 जण या, मग तिथं दाखवलं तिथं टाकायचं. तर मंडळी आमच्या आता भाऱ्या आणून झालेल्या आहेत. हे पप्पाने आता एक शेवटच्या आणलं, भावानं रिक्षा घेऊन आला. आता ह्या भाऱ्या आम्ही इथे ठेवलेल्या आहेत. ह्या बघा हे 2 जण कसे दमलेत ते उभे आहेत बघा. हा आला रिक्षा घेऊन. आता आम्ही पप्पाने शेवटची भारी ठेवला नाही ते आता ठेवले तिथे. त्यानंतर आता रात्री बघू, मोठी गाडी घेऊन यायचे आणि ते भरून सगळे घेऊन जायचे. तर आता आम्ही निघालेलो घरच्या दिशेनं. आता घरी निघालो. आता निघालेलो आहे घरी जाण्यासाठी. बघू शकताय. चालू कर. चला घरच्या दिशेनं प्रवास. तर मंडळी आता तुम्ही बघू शकताय लाकडं घेऊन आल्यानंतर आता ती मी फोडायला बसलेलो आहे. म्हणजे लाकडं तोडून अशी घेतली जातात छोटे छोटे तुकडे करून, म्हणजे जेणेकरून आपल्याला ती लावायला व्यवस्थित होती माचलीवरती. तर एवढी मी तोडलेत आणल्यापासून. बाकी सर्व माणसं गेलेत बाजारामध्ये. मी तोडून घेतो म्हटलं तोपर्यंत उन्हाच्या अगोदर. ऊन तर झालंयच, पण तिथे सावलीला बसून म्हटलं तोडतो. हे बघा ही अशी भारी आणून टाकलेली होती. त्यात आता तिथे जमा केलेली लाकडं कशी लांब वगैरे कशी पण होती. आता इथे त्यांना शेपमध्ये तोडून व्यवस्थित ठेवायचे. आता एवढी तोडून झाले. आणि हा बघा हा पुढे हा जो माच आहे, माचली म्हणतात त्याला, त्याच्यावर सगळी रचलेली असते अशी व्यवस्थित लावून ठेवली जातात, जेणेकरून भरपूर राहतील. म्हणजे असे घसरून वगैरे पडणार नाहीत अशासाठी व्यवस्थित लावून ठेवली जातात. आणि ती भारी. आणि ह्या ज्या भाऱ्या आहेत त्या पण अजून तोडायच्या बाकी आहेत. हळूहळू तोडतोय मी. ही पिटी आलेली लाकडं आहेत. पिटी आलेली म्हणजे भोंगा लागलेली, म्हणजे ते आता लवकरच जाळायला घ्यायचे, ती रचून ठेवायची नाहीत जेणेकरून बाकीची लाकडं खराब होऊ नयेत म्हणून. आणि जे आहेत हे भारी आता या भाऱ्या सगळ्या तोडून मोकळ्या करायच्या आहेत मला. तर अशी सगळी कोकणात कामं असतात, फक्त गावी आल्यानंतर मजा मारायची नसते. धन्यवाद.